Press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार, मी नवनाथ गुरव आणि आपण पाहतात समर्थन लाईव्ह। वसई विरार महापालिका गेली 11 वर्ष वेगवेगळ्या विषयावरून सातत्याने चर्चेत राहिली आणि वसई विरार महापालिकेचं महसुली उत्पन्न या महसुली उत्पन्नाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेले विविध वादंग, त्यामुळे वसई विरार महापालिकेच्या प्रशासकांनी वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांनी गेल्या 6-7 महिन्यात महसुली उत्पन्नाच्या बाबतीत जी भूमिका घेतली त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे नेते मनोज पाटील काय बाजू मांडतायत, आपण त्यांची भूमिका ऐकणार आहोत। आपल्याशी बोलताना साधारणतः 2 महिन्या अगोदर काही गोष्टींचा उल्लेख किंवा काही महापालिकेने ज्या महसुलाच्या गळतीच्या संदर्भात आपण जे विषय मांडलेले आणि ज्याचा सातत्याने आपण पाठपुरावा महापालिका प्रशासनाशी या अगोदर सुद्धा करत होतो, ते एक तर विषय होल्डिंगच्या संदर्भातला, दुसरा मोबाईल टॉवरच्या संदर्भातला आणि तिसरा जो विषय आहे तो आस्थापना लायसन जी आहे म्हणजे ट्रेड लायसनच्या देण्याच्या संदर्भातला जो विषय होता, या तिन्ही मोठ्या प्रमाणात महसूल देणारे तिन्ही विषय आता याच्यावरती महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि जे काम गेल्या 10 वर्षामध्ये पाशवी बहुमत असताना सुद्धा जे सत्ताधाऱ्यांना जमलं नाही ते प्रशासनाने म्हणजे प्रशासक आल्यापासून 8 महिन्यामध्ये आणि त्याच्यातही कोविडचा काळ असताना सुद्धा मागच्या 2 ते 3 महिन्यामध्ये काही चांगले निर्णय घेतले आणि त्याबद्दल प्रशासनाचे आपण आभार मानायला व्यक्त करायला हवेत। आणि आम्ही जो सातत्याने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत होतो त्यालाही महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला। आपण विशेषतः ट्रेड लायसनच्या संदर्भात महापालिकेने आपण आयुक्तांनी आणि अतिरिक्त आयुक्तांनी जे स्टेटमेंट दिलं ते बघितलं असेल तर जवळपास त्यांना 50 ते 60 कोटी रुपयाचा वार्षिक महसूल यामधून अपेक्षित आहे। आपण विचार करू शकतो की सुरुवातीचे काही 2-3 वर्ष जर सोडली तर आपण 8 वर्ष किमान आपण अशी पकडू की ज्याच्यामध्ये हा महसूल जो आहे तो महापालिकेला मिळू शकत होता, परंतु स्थानिक सत्ताधाऱ्यांची अनास्था, नाकर्तेपणा यामुळे जवळपास 400 कोटीचा जो महसूल आहे त्याच्यावरती महापालिकेला पाणी सोडावं लागलं। दुसऱ्या बाजूला जे होल्डिंगच्या संदर्भातला आपण जो काही मुद्दा उपस्थित केलेला याच्या संदर्भातही वेगवेगळे विषय सुरू होते। विसाज कंपनीला त्यांनी 40 लाखाला जे काम दिलं त्याच्यावरती न्यायालयाने चपराक बसवली आणि त्यानंतर ते टेंडर आता रद्द करून महापालिका आयुक्तांनी निर्णय घेतला की 9 प्रभागामध्ये 9 ठेकेदार नेमून ते जे होल्डिंगचे जे लायसन्स आहेत ते द्यावेत आणि त्या माध्यमातून महापालिका प्रशासनाला महसूल मिळेल आणि त्या होल्डिंगला कायदेशीर मान्यता जी आहे ती देण्याचा जो प्रस्ताव आहे तो महापालिकेने आता मार्गी लावलेला आहे आणि त्याच्यातही जवळपास 9 ते 10 कोटी रुपये महापालिकेला उत्पन्न अपेक्षित आहे। आपण वसईकर जनतेच्या समोर आम्ही हाच विषय आता आपल्या समोर घेऊन आलेलो आहे की जे काम प्रशासक म्हणून 2 ते 3 महिन्यात किंवा 6 महिन्यात जर होऊ शकत होतं तर ते काम सत्ताधाऱ्यांनी गेल्या 10 वर्षात का केलं नाही, हा वसईकरांसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्यानंतर मोबाईल टॉवरच्या संदर्भातले सुद्धा जे काही आकारणी आहे त्या संदर्भात सुद्धा महापालिका प्रशासनाने सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यातही मोठ्या प्रमाणात महसूल महापालिकेला अपेक्षित आहे। त्यानंतर अजून एक आयुक्तांनी एक चांगला निर्णय घेतला की जे मजूर पुरवठा किंवा मनुष्यबळ पुरवठा करणारे जे ठेकेदार होते, अनेक ठेकेदार महापालिकेमध्ये कार्यरत होते, सत्ताधाऱ्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना आपल्याच फायद्यासाठी महापालिकेत ठेकेदार म्हणून राबवलं आणि त्यांनी महापालिकेची लूट केली आणि सोबत कर्मचाऱ्यांची सुद्धा जे काही ठेका कर्मचारी होते त्यांची सुद्धा लूट केली आणि हे सगळं थांबवण्यासाठी आता महापालिका आयुक्तांनी एक ठेकेदार नेमलेला आहे मनुष्यबळ पुरवण्यासाठी आस्थापना विभागामध्ये। त्या माध्यमातून महापालिकेचं जे म्हणणं आहे की याच्यामधून महापालिकेच्या पैशाची बचत होईल आणि कर्मचाऱ्यांना चांगली सुविधा मिळेल। म्हणजे मोठा ठेकेदार असल्यामुळे तो कर्मचाऱ्यांना पगार असेल किंवा अन्य ज्या काही त्यांच्या फॅसिलिटीज असतील त्या वेळेवरती देईल, चांगल्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना सुद्धा सुविधा मिळतील आणि महापालिकेच्या खर्चामध्ये बचत होईल अशा पद्धतीचं महापालिकेने निर्णय घेतलेला आहे आणि त्याचं एक वसईकर म्हणून आपण स्वागत करतो। त्याच जोडीला ट्रेड लायसनच्या संदर्भातला जो निर्णय आहे
आम्ही अनेक व्यापाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांच्यामध्ये एक जी काही शंका होती ती शंका त्यांनी बोलून दाखवली की आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची लायसन्स म्हणजे फायर NOC असेल किंवा अन्य हे सगळं आम्हाला घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी धावावं लागतं आणि त्याच्यामध्ये आमचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो आणि त्याच्यातनं अजून काही दलाल निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आम्ही माननीय आयुक्तांना पत्र देऊन ही मागणी केलेली आहे की ट्रेड लायसन देताना ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या अंतर्गत एक खिडकी योजना राबवावी आणि तो जो कोणी व्यापारी असेल ज्याला लायसन्स काढायचं आहे त्याला एकाच ठिकाणी महापालिकेने ती सुविधा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून त्या एका ठिकाणी गेल्यानंतर त्याला ज्या ज्या काही परमिशन्स लागणार आहेत त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्र असतील आवश्यक फी असेल तो त्या एका ठिकाणी भरेल आणि महापालिकेने विदिन काही जो ठराविक काळामध्ये त्या सगळ्या जी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ठराविक काळामध्ये ते लायसन्स त्याला इश्यू करावं अशा पद्धतीची आपण मागणी केलेली जेणेकरून व्यापाऱ्याचा वेळ आणि पैसाही वाचेल आणि दुसरी त्याला होणारा मनस्ताप वाचेल आणि महापालिकेला जास्तीत जास्त व्यापाऱ्यांना ही लायसन्स देता येईल कारण जवळपास महापालिकेचा अंदाज आहे की 1,20,000 आस्थापनं साधारणतः या वसई विरारमध्ये आहेत की ज्यांना ट्रेड लायसन्स देणं किंवा घेणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही महापालिका प्रशासनाकडे ही सुद्धा मागणी केलेली आहे अजून एक मागणी आम्ही महापालिका प्रशासनाकडे पत्र म्हणजे माननीय आयुक्तांना पत्राद्वारे केलेली आहे की ज्या पद्धतीने आस्थापना विभागामध्ये त्यांनी एक ठेकेदार नेमला आणि हे जे कोणी ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले होते किंवा हे छोटे ठेकेदार यांना लूटमार करणारे ठेकेदार बदलले त्याच धर्तीवरती आजही आरोग्य विभागामध्ये विशेषतः स्वच्छता विभागामध्ये ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेत ते त्याच नावाने किंवा अन्य नावाने ठेकेदारी अजूनही करतायत तर आरोग्य विभागामध्ये विशेषतः स्वच्छता विभागामध्ये सुद्धा हे ठेकेदार बदलले जावेत चांगले ठेकेदार आणावेत आणि कमीत कमी ठेकेदार या ठिकाणी आरोग्य विभागात कार्यरत करावेत जेणेकरून महापालिकेच्या पैशाची बचत होईल कर्मचाऱ्यांना सुविधा मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की या ठेका कर्मचाऱ्यांवरती असणारा राजकीय दबाव जो आहे तो हे सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्तेच ठेकेदार असल्यामुळे त्यांच्यावरती सातत्याने निवडणुकीच्या काळामध्ये या सत्ताधाऱ्यांकडून आणि ठेकेदारांकडून राजकीय दबाव आणून त्यांना राजकारणासाठी सुद्धा त्यांचा वापर केला जातो हे उघड सत्य आहे आणि त्यामुळे हे सगळं बंद करण्यासाठी आम्ही महापालिका आयुक्तांकडे ही सुद्धा मागणी केलेली आहे की आरोग्य आणि स्वच्छता विभागामध्ये सुद्धा हे ठेकेदार जे आहेत ते बदलले जावेत आणि त्या ठिकाणी चांगले ठेकेदार इम्पार्शियल ठेकेदार हे आणले जावेत अशा पद्धतीची मागणी आपण केलेली आहे आपण बघितलं तर परत एकदा तोच मुद्दा येतो प्रशासक म्हणून आयुक्तांना ज्या गोष्टी 3-4 महिन्यामध्ये म्हणजे कोविडचा एवढा मोठं संकट असताना सुद्धा 8 महिन्याच्या काळामध्ये जर माननीय आयुक्त आणि महापालिका प्रशासन इतकं चांगलं काम करत असेल इतके चांगले निर्णय घेऊ शकत असेल जे जनतेच्या हिताचे आहेत जे महसूल वाढवण्याच्या दृष्टीने आणि सर्व गोष्टी नियमित करण्याच्या दृष्टीने जर महापालिका अधिनियमाला धरून ह्या सगळ्या गोष्टी होत असतील तर सत्ताधाऱ्यांकडे गेली 10 वर्ष पाशवी बहुमत असताना सुद्धा सत्ताधाऱ्यांना बहुजन विकास आघाडीला हे का जमलं नाही एक आपण असं म्हणू शकतो की सत्ताधाऱ्यांची अनास्था आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांना आपलं उखळ पांढरं करण्याच्या साठी सत्ताधाऱ्यांनी हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी केल्या नाहीत का किंवा या गोष्टी कायदेशीर ज्याला आपण कायदेशीर आधार द्यायला पाहिजे होता अशा गोष्टी केल्या नाहीत का हा एक मोठा प्रश्न वसईकरांपुढे आहे आणि त्यामुळे परत एकदा महापालिकेचे प्रशासक आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त आणि सर्व महापालिकेच्या प्रशासनाचे आम्ही आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आम्ही सातत्याने पाठपुरावा करतच आहोत पण गेली 10 वर्षाच्या जे पाठपुराव्याला यश येत नव्हतं ह्या 6 महिन्याच्या पाठपुराव्याला आम्हाला यश आलं आणि प्रशासक असल्यामुळे सत्ताधाऱ्यांची लुडबुड नसल्यामुळे किती निर्णय चांगल्या पद्धतीने आणि त्वरित होऊ शकतात याचं उदाहरण वसई विरारकरांसमोर आलं आहे त्यामुळे हे जे सत्ताधारी आहेत हे निर्णय घेण्यासाठी किंवा चांगल्या योजना राबवण्यासाठी किती अकार्यक्षम आहेत किती आपण म्हणू की हे लायक नाहीत हे पुन्हा एकदा जनतेसमोर आलेलं आहे वसई विरारकरांनी याचा नक्की विचार करावा धन्यवाद आपण मनोज पाटील यांना ऐकलेलं आहे महसुली उत्पन्नात गेल्या
काही वर्षात कशी गळती राहिली, महसुली उत्पन्न उभं करण्यात सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला कसं अपयश राहिलं, किंबहुना महसुली उत्पन्न करण्याच्या भूमिकेतून बहुजन विकास आघाडीने कोणतंही काम सभागृहात केलं नाही, असा उघड आरोप मनोज पाटील यांनी केला. मनोज पाटील यांनी मागणी केली, आयुक्तांनी महसुली उत्पन्न उभं करताना आणि इथल्या व्यापाऱ्यांना त्यांचे परवाने देताना कोणताही दलाल उभा राहणार नाही याची भूमिका घ्यायला पाहिजे, याची दक्षता घ्यायला पाहिजे. एक खिडकी योजना अंमलात आणून दलाल मुक्त कार्यप्रणाली सुरू करावी अशी मागणी मनोज पाटील यांनी केलेली आहे. दुसरी बाब अशी आहे, आजही सफाईचे ठेके ज्या ठेकेदारांकडे आहेत ते ठेकेदार नाव बदलून काम करतायत. ज्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल झाले तेच ठेकेदार कंपनीचं नाव बदलून पुन्हा तोच धंदा करतायत. त्यामुळे सफाईच्या कामातील ठेकेदारांच्या बाबतीत आयुक्तांनी पुन्हा नव्याने ठेकेदार बदलण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी मनोज पाटील यांनी केलेली आहे. तुर्तास बहुजन विकास आघाडी या सत्ताधारी पक्षाला गेल्या 8 वर्षात वसई विरार महापालिका प्रशासनाचं महसुली उत्पन्न वाढवता आलं नाही. ते कोणत्या मुद्द्यावर महसुली उत्पन्न वाढू शकलं नाही याचा तपशील मनोज पाटील यांनी मांडलेला आहे. मनोज पाटील पुढच्या भागात वसई विरार महापालिका क्षेत्राचा विकास आराखड्याप्रमाणेच झालाय का, वसई विरार शहरासाठी विकास आराखडा म्हणजे शासनाने आखून दिलेली जी विकास योजना होती त्या विकास योजनेवर नेमकं सत्ताधारी पक्षाचं आणि पालिका प्रशासनाचं नेमकं काय काम झालं, पालिका प्रशासनाने नेमकी काय भूमिका बजावली या संदर्भातील मनोज पाटील यांची आपण जर मुलाखत ऐकणार असाल तर समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि मनोज पाटील यांची मुलाखत सर्वात आधी पहा. धन्यवाद.